या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर शहरातील कानडीमाळा परिसरात अगदी रस्त्याच्या कडेला असलेला महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर धोकादायक बनत चालला असून याबाबत वारंवार तक्रार करूनही संबंधित विभाग दखल घेत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। शहरातील कानडीमाळा परिसरात विद्युत पुरवठा करणारे हे ट्रान्सफॉर्मर पहा, अगदी लहान मुलगाही खेळता खेळता या डीपी पर्यंत पोहोचून त्याचा हात लागू शकतो। त्याच्या ताराही सर्व उघड्या आहेत। या डीपीला एकही फ्यूज नसून वायरमनने देखील अभिनव शक्कल लढवून उघड्या असलेल्या पेटीत तारा वापरून फ्यूज तयार केला आहे। डीपी खाली गवत सुकून गेले असून गवत पेट घ्यायला केवळ एक ठिणगी पुरेसे असते। असे असताना महावितरण कंपनीचा कारभार जसा उघडा पडलाय तसेच येथील डीपी ही उघडी पडली आहे। या धोकादायक डीपीबाबत महावितरण कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देत या ट्रान्सफॉर्मरमुळे जर अपघात घडला तर त्यास सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार असणार असल्याचे मत व्यक्त केले आहे। यावेळी निखिल लहामगे, एकनाथ दिघे, विलास सांगळे, तुषार कपोते आदींसह मनसैनिक उपस्थित होते। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। मी एकनाथ दिघे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका संघटक। आज या कानडीमाळ्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून डीपीची अवस्था आणि पूर्ण वायरी जळालेली आहे आणि वारंवार कंप्लेंट करून सुद्धा MECB जागी होत नाही। झोपेचा सोंग घेते झोपेचं सोंग घेते आणि कुठल्याही पद्धतीचं हालचाल करत नाही। आज डीपीची अवस्था जर पाहिली तर जनावरं असतात, लहान मुलं असतात, एखादं जर चिटकलं, दुर्दैवी जर घटना घडली तर याला जबाबदार कोण? त्याच्यासाठी आम्ही स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बोलवले आणि डीपीची अवस्था दाखवली त्यांना। अशी परिस्थिती आहे आणि या डीपीमुळं कुठलाही मोठा प्रसंग घडू शकतो आणि जी अवस्था आहे आणि जागी जागी वायरी पूर्ण जळालेली आहे तरी MECB त्यावर कारवाई करत नाही किंवा रिपेअरिंग करत नाही। त्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बोलवले आणि आम्ही ऑफिसला जाऊन ही सर्व परिस्थिती दाखवणार आहे। जर 2 दिवसात नाही केलं या ठिकाणीच रस्ता रोको होईल, मनसे स्टाईलने आंदोलन होईल आणि जे काही घडल त्याला फक्त MECB आणि MECB जबाबदार राहील आणि कुठल्याही अधिकाऱ्याची हायगाई केली जाणार नाही। हे फक्त मनसेचा एक झेंडा आहे, हा झेंडा आहे आणि खाली दांडा आहे। जर ऐकलं नाही, राजसाहेबांचे ब्रीज वाक्य आहे, जर जनतेला जर जीवितास हानी होत असेल त्या ठिकाणी झेंडा पण आहे, झेंड्याने जर ऐकलं नाही तर दांड्याचा सुद्धा वापर केला जाईल। हे MECB अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि 3 दिवसाच्या आत जर नाही झालं, 4थ्या दिवशी याच ठिकाणी रस्ता रोको होईल। जे काही घडल त्याला MECB आणि MECB जबाबदार राहील, याला बाकी कोणीच जबाबदार राहणार नाही। तुम्हाला विचारलं नाही कानडीमाळा परिसरात आले तुम्हाला गेल्या 2 ते 3 वर्षापासून येथील जे स्थानिक नागरिक आहे, तसेच आमचे तालुका संघटक आहे एकनाथ दिघे, तशाच या वार्डातल्या नगरसेविका आहे, त्या देखील आत्ताच 10 मिनिटापूर्वी त्यांच्याशी चर्चा झाली। त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी देखील अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु कोणत्याही MECBच्या अधिकाऱ्याने इथे येऊन प्रत्यक्ष ही डीपी बघितली नाही। इथल्या स्थानिकांचं असं देखील म्हणणं आहे का आम्ही वारंवार वायरमनला दाखवलेलं आहे किंवा वायरमनला ते दिसतंय, जो येतोय तो बघतोय, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वरतूनच याचं जे सामग्री आहे ती भेटत नाही। आज आपण इथं बघताय अनेक फ्यूज इथं नाही आहेत, डायरेक्ट तारा त्या जॉईंट आहेत, ती पेटी जी आहे ती उघडी आहे, अनेक वायरी ओपन आहेत। तर आज ह्या वायरी ओपन आहेत, इथे लहान मुलं खेळतात, स्थानिक राहतात, एखाद्याचा चुकून अपघात झाला तर त्याच्या जीवितास 100% हानी। त्याच्याच काय जो वायरमन काम करतोय त्याच्या देखील जीवितास हानी। उद्या इथं कोणतीही जीवितहानी झाली तर MECBचे जे अभियंता आहे त्यांच्यावर मनसेच्या वतीने मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात येईल। त्यांनी येत्या 3 दिवसाच्या आत किंवा 8 दिवसाच्या आत जसं त्यांचं वरतून त्यांना सामुग्री भेटेल किंवा त्यांनी पाठपुरावा करावा आणि येत्या 8 दिवसाच्या आत आम्हाला याच्यावर काहीतरी निर्णय द्यावा, अन्यथा स्थानिक घेऊन आम्ही पूर्णपणे MECBचं ऑफिस फोडू।